हे कुठे कामाला होती का? जो बुके आम्हाला 150ला पडतो तो आम्ही 60 रुपयात बनवलाय. काय बनवते ताई? उपमा. आपली आता व्हिडिओ चालू केली म्हणजे कामं चालू केली आहेत. चला काका इथे काम करतोय, काकाला मदत करूया. तर अरे खाऊन झाला, तू खाऊन झालाय. काम काय नाही केलं, 2 समोसे खाऊन आला. परत पूजा आली, शिरा खायला आला, मग काम काय नाही केलं. पिशवी घेऊन बसला. हे बघा लिंबू वडापाव. आता वाटप होणार आहे लिंबू वडापावचं. तर हे बघा मित्रांनो, आता 8:30 वाजत आलेत आणि आमचं आता जस्ट झालंय डेकोरेशन. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अनगावकर ब्लॉग्स या चॅनलमध्ये. तर व्हिडिओ आज पूर्वतयारीचा आहे. म्हणजे आज ज्या दिवसाची आम्ही पूर्ण वर्षभर वाट बघत असतो आम्ही सर्व चाईतले, तर तो दिवस आज आलेला आहे. पूजा उद्या आमच्याकडे चाईत पूजा आहे आणि चाईतल्या पूजेच्या म्हणजे एक वेगळीच मजा असते. सर्व चाईतली माणसं एकत्र येतात. जेव्हा पंक्ती बसतात दुपारी, उद्या सगळं होणार आहे. पण आज या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते बघायला भेटणार आहे म्हणजे जे आम्ही तयारी वगैरे करतोय ते. ठीक आहे. तर आता हे बघा मी डेकोरेशनचं काम करतोय, तुम्हाला दाखवतोय. बघा सगळं आता डेकोरेशनचं वगैरे काम चालू आहे. तर हे काय आहे ते तुम्हाला मी एंडला दाखवेन. ठीक आहे. तर चला सगळं काय आता कसं काय होतंय, पूर्ण खाली तयारी कशी चालू आहे थोड्या वेळाने दाखवतो. ठीक आहे. सगळं ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, मजा येणार आहे. तर हे बघा इथे आपल्या साईडले पुरुष मंडळी इथे आता म्हणजे मंडप बांधतायत. इथे आपली पूजा असणार आहे आणि इथे सीधा जागा वगैरे फुलांच्या माळा वगैरे हे करतायत. तर थोड्या वेळाने अजून काय काय तुम्हाला दाखवीन. ठीक आहे. तर चला आता आपण परत डेकोरेशन करायला जाऊ. आता रात्रीचे 11 वाजलेत आणि हे बघा अजून काम चालूच आहे पोरांचे. सगळे जेवण आलो आहे आम्ही आता. आणि हे बघा बघूया आता 2 शब्द ऐकू शिकायला. तर आता हे बघा इथे तयारी चालू आहे. बुके बनवत आहेत. हे कुठे कामाला होती का? बुके मस्त बनवलेत. पण बुके बनवत आहेत. बुके जो बुके आम्हाला 150ला पडतो तो आम्ही 60 रुपयात बनवलाय. पण किती रुपये आहे हो खर्च? खर्च किती आलाय तुम्हाला? हा खर्च किती आलाय तुम्हाला? प्रॉफिट किती आहे? प्रॉफिट मस्त कामं चालू आहेत. सगळी आम्ही चाईतले जमून मजा करतोय. अजून थोड्या वेळाने बघूया काय काय होतं. आपलं डेकोरेशन पण बनतंय तिकडे हळूहळू. तर रात्रीचे आता 12 वाजत आलेत आणि आमच्या चाईतली लहान लहान पोरं बघा रांगोळी काढतायत. हे डान्स आहे की ना उद्या? कशाला काय काढते बघूया नंतर थोड्या वेळाने बघूया. आणि इथे चाईतल्या बायका एकमेकांच्या गप्पा मारतायत, त्याच्या गप्पा मारतायत. ताई इथे काय बनवते ताई? उपमा. प्रसादाचा रवा भाजते ताई. इकडे हे काय टाइमपास करतायत, यांना कामं नाहीत. ही आपली आता व्हिडिओ चालू केली म्हणजे कामं चालू केली आहेत शायनिंग मारायला. जाऊ दे, यांच्याकडे दुर्लक्ष करून आता आपण आपल्या कामाकडे जाऊया. हा कसल्या डबल वाऱ्या मारतोय काय? चला काका इथे काम करतोय, काकाला मदत करूया. आणि तिकडे वेगळी मजा येते. हे बघ आज हे झोपायला आलेत पवार. हे बघा सगळं कामं झाल्यावर आले ते परेश पवार. चला आता आपण आपल्या कामाला लागूया डेकोरेशनच्या. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि सर्वांना आता नाश्ता आहे. बायो पूर्वपुरुष तर आता सर्वांना नाश्ता आहे. हे नाश्ता करायला आलाय ना, फक्त नाश्ता करायला. अरे खाऊन झाला, तू खाऊन झालाय. स्पॉन्सर परेश. चला आता पटापट नाश्ता करून घेऊया. पब्लिक बघा किती आहे. तो कोपऱ्याला आपलाय बघा कसा. बघा तो सिरीज हारून आलाय. साईडली मंडळी बघा किती आहेत. तिथपर्यंत पसरली आहे सगळी. इथे हे मधले हारांचा कॉन्ट्रॅक्ट आहे. मध्ये हे आहे प्रसादी वगैरे करतात आणि पुढे
रांगोळी आहे. आता बघूया, आणि आपलं अजून काम होतच आहे. बघूया आता किती वाजता होत आहे. हा चल मोठी बना. फुकटचा शिरा खायला हजर नेहमीप्रमाणे. त्या दिवशी 26 जानेवारीला पण समोसे खायला आला. समोसे खाल्ले तरी काय काम सांगितलं एक पण नाही. होता काय 26 जानेवारीला 2 समोसे खाल्ले, आम्हाला सगळी खबर आली आहे. 2 समोसे खाल्ले, आम्हाला सगळी खबर आहे. उगले तरी काम काय नाही केलं, 2 समोसे खाऊन आला. परत पूजा आली, शिरा खायला आला, मग काम काय नाही केलं. जाऊ दे काय, जाऊ दे चल. इथे पिशवी घेऊन बसला चाय प्यायला उगा मारून. 3 प्लेट ओमकानी रवा सगळ्या मोठेपणा. काम करायला नको. काय केलं आल्यापासून सांग? काम केलीस काय आल्यापासून? ही कमी काढेल आता, कमतरताच काढेल आता ही. खाल्ला 2 प्लेट तरी सांगेल. हे बोलते तुपात बनवला, साखरेत नाही. काय बोलताय? नाही खात गोड. कसा आहे शिरा? तर आता रात्रीचे 2:30 वाजलेत. आमचं काम अजून काय होत नाही बघा, करतोच आहे आम्ही अजून दोघं. आणि तिकडे रांगोळीचं काम आता होत आलंय. आणि आता आलेत वडापाव. हे बघा, वडापावचा नाश्ता आलाय रात्री 2:30 वाजता. लिंबू वडापाव. तर आता मी पटापट खातो वडापाव आणि तुम्हाला रांगोळी किती झाली ते दाखवतो आधी. थांबा. हे बघा लिंबू वडापाव. आता वाटप होणार आहे लिंबू वडापावचं. आणि इथे पब्लिक बघा अजून जागी आहे. रात्रीच्या 2:30 वाजता रांगोळी झाली आहे. मस्त आहे, मस्त झाली आहे. 1 नंबर रांगोळी झाली. अजून बाहेर 1 नंबर केली आहे. आणि बाहेर मस्त. हे कोणी केलं? मस्त केलंय. मस्त केलं बोलतो. जाऊया आता. आपला काम बाकी आहे, यांचं काम झालंय. आपलं काम आपल्याला पूर्ण करायचंय. चला बॅक टू वर्क. तर हा बघा ब्रेक टाइम आमचा छोटासा. हा पण नाही आणि हा पण नाही. तिथे 4 जण तुम्ही खा. चला आपला वडापाव आलाय, आपण खाऊया. त्यांना कोणाला देऊया नको, त्यांना दिलं नव्हतं तरी पण आलाय तो. आता जाऊ दे. अरे पार्थ दिलं नव्हतं तरी पण आलाय. आता जाऊ दे, खाऊ दे. अजून इकडे 1 प्लेट रात्री 3 वाजता वडापाव. मग अजून काहीच काम नाही झालं. झाल्यावर दाखवतो. गाईस तुम्ही बघू शकता सकाळचे किती वाजले? 4:30 वाजले. पहाटे 4:30 वाजता. बोल काहीतरी. दरवेळीच आहे. चॅनल असू दे. त्याच्याच पाय अजून वाजलेत बघ किती. त्याच्याच पाय वाजलेत एवढे. हा आर्टिस्ट बोलतो स्वतःला. एवढ्या कामाला याला किती कलर लागणार ते कळत नाही. 2 डबे कलर मागवला, एवढे तर एकच झालं. तर बाकीच्याला काय मारायचा? कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला हे दिलं नव्हतं, माल किती लागेल, किती टनाचा लागेल. डोक्यावरती हात लावून बसलाय. सगळे गेले, थांबलाय एकटा. आता काय नियोजन काय? हार मानणार नाही आम्ही शेवटपर्यंत. आता बघतोय काय दरवर्षीच आहे. कोण ना कोण एक तरी धूपतात शेवटपर्यंत. आमच्यामुळे आमचं सेक्रेटरी पण बसून राहिले. तुम्ही याला करमन त्याच्यात आहे. काय होतंय कसं होतंय लास्ट पर्यंत ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. लास्ट पर्यंत काहीतरी आम्ही तुम्हाला चांगलंच दाखवणार आहे. चांगलं झालेलंच तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर लास्ट पर्यंत कंटिन्यू राहा. 2 मिनिटं. तर फायनली तो एका ठिकाणी आम्ही चांगले तोंडावर पडलो. तिकडनं आता सावरलोय जराशे नुकते. देवाने एक रस्ता बंद केला की देव पुढचे 2 रस्ते उघडतो.
जरा घाबरवलं, दुसरे 2 रस्ते चालू करून दिले. काय करणार? आता शेवटी आम्ही परत आलो ते आमच्या महाराजांच्या गड किल्ल्यावरतीच. तोच पॅटर्न चोरलाय. ग्रे कलर, पांढऱ्या रेषा. काय येऊ दे, पॅटर्न बदलला ना. मंडळ आहे काय, बाहेरच्या भिंतीला रंग कुठला मारायचा? ग्रे मारा, सफेद रेषा. कलर कमी पडला काय करायचं? काळा आणि सफेद रंग आमच्याकडे ऑलवेज असतो. सुशांतची मम्मी, तुमची कृपा. स्पॉन्सर बाय पाडावे फॅमिली. आता हे झालं वरती, भेटूया आता. 6 वाजलेत. पुढच्या 2 तासात काका येतील. काकाने पूजेला हात लावला, काकाने रंग बोलाय अजून. काका काय हे नातात चुन आणि गोळ लावले. थांबा, हा बघू शकता. आमचा कार्यसम्राट आहे तो, सेक्रेटरी दारा तीर्थी पडले, ते थकले युद्ध बोलतात. काय नाही, झोपतो. पटापट काम करायला घेतलंय. हे होईल, ह्याच्यावरती सफेद रेषा मारू, ते 2 रंगवायचे. काम झालं, हे साफसफाई करू, हार सोडू, मला डायरेक्ट हे काम झाल्यावर भेटतं. तर मित्रांनो, सकाळचे 8 वाजलेत आणि जस्ट आता म्हणजे व्हायला चाललंय आमचं डेकोरेशन तेव्हा तिकडे. आणि रांगोळी तर काय मस्तच झाली आहे, पण हालत बेकार झाली आहे. तर तुम्हाला दाखवतो, हे बघा रांगोळी. हे बघा. तर हे बघा मित्रांनो, आता 8:30 वाजत आलेत आणि आमचं आत्ता जस्ट झालंय डेकोरेशन. हे बघा 8:30 वाजले आणि एक प्रफुल्ल काय बोलतो, एकच वाईट वाटतं ना की आत्ता हा बघा काका रात्रभर झोपला नाही आणि आता 8:30 वाजले आणि काका डायरेक्ट आता जाणार आहे कामावर. पण आपल्या चाळीतली मुलं ज्यांना सुट्टी आहे ते थांबले नाहीत, याचं दुःख आहे काय रे प्रफुल्ल? तुला काय वाटतं, तुला काय बोलायचं? हा, ह्याचं एक वाईट वाटतं बस. बाकी आम्ही मजा केली. हे आमचं डेकोरेशन झालंय आता. आणि आता काय बोलतो, निराश नाही आहात. हा निराश तर आहे, आम्ही आमची एन्जॉयमेंट केली. तर आता हा ब्लॉग ना मी इथेच एंड करतो. आणि खूप थकलो आहे, झोपलो पण नाही रात्रभर. तर आता हा ब्लॉग इथे एंड करतो. कसा वाटला ब्लॉग एका कमेंटमध्ये सांगा आणि काकासाठी लाईक करा, ठीक आहे? तर भेटूया अशाच एका गमतीशीर व्हिडिओमध्ये. आणि हा पूजेचा व्हिडिओ मी आता झोपून थोड्या वेळाने कधी स्टार्ट, तो पण बघा. नेक्स्ट व्हिडिओ तोच असणार आहे, ठीक आहे? तर भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, जय श्री.